गुड इव्हिनिंग सगळ्यांना। बघा, हे प्रश्न मी तुम्हाला व्हॉट्सअपवर टाकलेले होते आणि खूप विद्यार्थ्यांचे काय उत्तरं चुकले। पण मी तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही टॉपिक वाचले तर एक पण उत्तर चुकणार नाही। त्यामुळे तुम्ही टॉपिक, आता पहिला प्रश्न काय आहे, भाषा हाँ भाषा सीखने में समाज का महत्वपूर्ण योगदान होता है। बघा, मी तुम्हाला तुम्ही जर वाचलं असेल तर हा जो लेवाईगोस्की हा शास्त्रज्ञ होता, याने समाजाला महत्व दिलं होतं का भाषा शिकण्यामध्ये समाजाचं योगदान असतं, हे कोण म्हणतं? हा लेवाईगोस्की होतो। म्हणून याचं उत्तर काय असेल? लेवाईगोस्की। बघा, एकदम सोप्या पद्धतीने हा प्रश्न होता। त्याच्यानंतर प्रश्न दूसरा है, जीन पियाजे के सिद्धांत के अनुसार तार्किक चिंतन को शुरुआत करता है। बघा, म्हणजे तार्किक चिंतन म्हणजे काय? सुरुवात करताय। सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न घोळ कसा करतो का ज्या ठिकाणी तुम्हाला तार्किक चिंतन करता है जर म्हटलं तर ती अवस्था येणार औपचारिक अवस्था येणार। पण इथे काय म्हटलंय? तार्किक चिंतन को शुरुआत करताय। सुरुवात म्हणजे आताशी सुरुवात झालेली आणि सुरुवात झालेली, म्हणून याचं उत्तर काय असेल? मूर्त संक्रियात्मक अवस्था हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न 3 एकदम सोपा होता, तरी मुलं काय करतात? उत्तर चुकवतात, कारण तुम्हाला कन्सेप्ट माहित नाही। आता हार्वर्ड गार्डनरने हा बहुबुद्धीचा सिद्धांत सांगितलेला होता। बहुबुद्धी म्हणजे अनेक बुद्धी, गोपी बहु राशी बहु नाही, बहुबुद्धी। आणि बहुबुद्धीचा सिद्धांत म्हणजे 8 प्रकारची बुद्धी सांगितली होती। आता मूर्तिकार के पास कौन से प्रकार की बुद्धी होती? म्हणजे मूर्तिकार के पास स्थानिक प्रकार की बुद्धी होती। म्हणजे एखादा मूर्तिकार असो, तो आपल्या वस्तूला म्हणजे मूर्ती घडवताना डोळ्याचा आकार केवढा पाहिजे, तिचा हाताचा आकार कसा पाहिजे, म्हणजे आपल्या अमूर्त कल्पना त्या वस्तूमध्ये आणतो, याला स्थानिक बुद्धी असं म्हटलं जातं। त्याच्यानंतर प्रश्न होता, इनमें से अभिजात भाषा नाहीये। आता बघा, अभिजात भाषा, आता खूप अभिजात भाषा म्हणजे मराठी भाषेला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, पण हे आता अभ्यासक्रमामध्ये अजून ऍड नाही। अभिजात भाषा फक्त जो CTETचा अभ्यासक्रम आहे त्याच्यात फक्त 6 अभिजात भाषा आहे, कारण हा 2011चा सिलेबस आहे। अजून त्याच्यात मराठी वगैरे ह्या ज्या नवीन भाषा 11 अभिजात भाषा मिळाले, हा दर्जा नाही। म्हणून याच्यापैकी तुम्हाला काय विचारलं? इनमें से अभिजात भाषा कौन सी नाहीये? आता बघा, तमिळ काय अभिजात भाषा आहे, तेलुगू काय अभिजात भाषा आहे, मल्याळम काय अभिजात भाषा आहे, उडिया या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला वाढलेले होते, 4 ऑप्शन मी दिलेले। म्हणजे आणि जे हिंदी जो हा पर्याय जो होता, हिंदी काय आहे? हिंदी अभिजात भाषा नाही आहे। म्हणजे काय? हा आहे याचं उत्तर असेल, कारण हिंदी अभिजात भाषा नाहीये। आणि अभिजात भाषा निर्माण कशा होतात? ज्या भाषेला 150 वर्षापेक्षाची जास्त इतिहास असतो किंवा जुनी असते, 150 किंवा 150 वर्षापेक्षा जास्त वर्षाचा इतिहास असतो, त्याला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो। त्याच्यामध्ये प्राचीन साहित्य असावे, भाषेचं वय 150 वर्ष ते 250 वर्षापेक्षा जास्त असावं। मग मराठीचं म्हणजे वय जास्त म्हणजे 12व्या शतकात किंवा ग्रंथ वगैरे संस्कृतला दर्जा मिळेल, त्या प्रकारे हिंदी काय जुनी नाही आहे, इथं आत्ताची भाषा, असे ग्रंथ ज्या भाषेमध्ये असतात त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही। म्हणून इथे दर्जा कोणाला मिळाला नाही? हिंदीला दर्जा मिळालेला नाही। त्याच्यानंतर प्रश्न होता बघा, आता तुम्ही काय म्हणाल? बच्चे तब अच्छा सीखते। आता तुम्ही म्हणाल स्कूल के माध्यम से अच्छा सीखते, म्हणजे शाळा असेल तर अच्छा सीखते, अच्छे पुस्तक मिले पर अच्छे सीखते ज्यादा। आता बघा, इथे काय असतं? सीटेट काय म्हणते का एखादा ऑप्शन जर तुम्ही काढलं तर त्याच्या म्हणजे आपण जर एखादा वस्तू काढली त्याच्याशिवाय दुसऱ्याची किंमत उरत नाही, तसंच आहे। आता बघा, जर विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं नाही, विद्यार्थ्यांना जर म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने समजा काही लिहून आणलं, त्याला जर तुम्ही शाबास म्हटलं नाही किंवा वा वा त्याची स्तुती केली नाही, BF स्किनर काय म्हणतो? त्याचं पुनर्बलन द्या म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्या। आता समजा एखादी चांगली इमारत देऊन काही फायदा आहे का? चांगले पुस्तक देऊन काही फायदा आहे का? अमूर्त अनुभव देऊन, अमूर्त म्हणजे ज्या घटना त्यांच्या डोळ्यासमोर नाही, हे त्यांना सांगून काही फायदा आहे का? पण जर तुम्ही त्यांना प्रोत्साहन दिलं, त्यांच्या भावनांना जर महत्त्व दिलं, तर ते नक्कीच सांगतील। हा जो प्रश्न होता हा जुलैमध्ये आलेला होता, बरोबर आहे का नाही? उनको प्रोत्साहन मिळणे पर, म्हणजे जर विद्यार्थ्यांना तुम्ही प्रोत्साहन दिलं तर नक्कीच ते चांगली शिकतील। त्याच्यानंतर विकास क्या है, म्हणजे हा पहिला बाल विकास के सिद्धांत याच्यामधील हा टॉपिक आलेला होता। बाल विकास क्या है? विकास काय असतो? तर विकास काय असतो माहिती आहे का? अनुवंश और वातावरण की आंतरक्रिया असतं। अनुवंश आणि वातावरण की आंतरक्रिया असतो, म्हणजे माणसाचा विकास कसा होतो? माणसाचा विकास होतो म्हणजे अनुवंश पण महत्त्वाचा असतो आणि वातावरण पण महत्त्वाचं असतं। जर नाहीतर एखादा सचिन तेंडुलकरचा मुलगा सचिन तेंडुलकरच झाला असता। पण वातावरण पण महत्त्वाचं असतं ना, म्हणजे काय? विकास काय? अनुवंश आणि वातावरण की आंतरक्रिया आहे। आणि शेवटचा प्रश्न, समावेशी कक्षा के लिए उपयोगी नाहीये। प्रश्न काय तुम्हाला निगेटिव्ह विचारलाय, उपयोगी नाहीये म्हणजे योग्य नाही। आता बघा, हे सगळे अपसारी उपयोगी आहे, रचनात्मक उपयोगी आहे आणि विश्लेषणात्मक उपयोगी आहे। म्हणजे अपसारी म्हणजे एकापेक्षा जास्त प्रश्न
निर्माण एका म्हणजे जास्त उत्तर. इथे भारतात प्रदूषणाची कारणं तर अनेक उत्तर येतील, रचनात्मकमध्ये पण अनेक उत्तर येतील, विश्लेषणात्मक प्रश्नामध्ये पण अनेक उत्तर येतील, पण अभिसारी प्रश्नामध्ये फक्त एकच उत्तर येईल. अभिसारी प्रश्न म्हणजे ज्या प्रश्नाचं फक्त एकच उत्तर राहिलं. मग एकच जर आता समजा मुलांना विचारलं महाराष्ट्राची राजधानी कोणती, मुंबई, याच्यामध्ये त्यांचा काही विकास होईल का? अजिबात विकास होणार नाही. आणि जर तुम्ही जर विचारलं महाराष्ट्रामध्ये कोणकोणती झाडं आहेत असा जर प्रश्न विचारला तर विद्यार्थी वेगवेगळे उत्तर देतील. म्हणजे काय होईल, त्यांना अभिव्यक्त होण्याला संधी होईल. म्हणून याचं उत्तर काय आहे, म्हणजे उपयोगी नाही आहे, तर अभिसारी चिंतन हे उपयोगी नाही. बघा हे एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न आणि तरी विद्यार्थी चुकतात. म्हणून हे टॉपिक समजून घेणं फार महत्त्वाचं असतं.